नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक, आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधील गाड्यांची तोडफोड, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू, ड्रोनवरील असो व मोबाईलमधला फोटो सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात, शेतकऱ्याला धीर, फडणवीसांकडून सोलापूर लातूरमध्ये पाहणी, शिंदेंचा धाराशिवमध्ये आढावा तर अजित पवार यांचा करमाळा माढ्यामध्ये दौरा। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात, भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट, मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचाही फोटो। दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊतांची टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष, अशा काळामध्ये राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, अडचणीच्या काळामध्ये नियमांवर फार बोट ठेवू नका, निधीची चिंता करू नका, अजित पवार यांचं आश्वासन।